महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। चांदवड तहसील के लिए पुणे गांव दरसवाड़ी अंतर्वाह नहर का निर्माण किया गया। तहसील का कृषि क्षेत्र सिंचाई के अंतर्गत आएगा, इसलिए किसानों ने नहर के निर्माण के लिए अपनी ज़मीन दान कर दी है। किसान 40 साल से नहर के पानी का बेसब्री से इंतज़ार कर रहे थे। हालांकि नहर का पानी दरसवाड़ी बांध तक ले जाया गया और वहां से तलेगांव रोही के माध्यम से येवला तहसील के डोंगर गांव तक ले जाया गया। नहर का आधा हिस्सा कंक्रीटीकरण युक्त हो चुका है तथा शेष कार्य वडनेर भैरव क्षेत्र में किया जा रहा है। आज नहर का पानी जमीन में रिस रहा है, इससे जमीन में जल स्तर बढ़ जाता है। पानी लंबे समय तक चलता है। किसान ऐसी जगहों पर नहरों के निर्माण में कंक्रीट डालने की मांग कर रहे थे। जब नहर का पूर्णतः कंक्रीटीकरण किया जा रहा था तो किसानों ने विरोध किया और काम को रोक दिया। शेतकऱ्यांच्या ज्यावर सगळ्या मागण्या पूर्ण होतील त्यावर आम्ही उठणार नाही। त्यांनी आम्हाला घोषणा पहिले जो काय पेपरवर बातम्या पाहिजे, आमचं पाणी थांबलं पाहिजे। तुमच्या डिपार्टमेंटला पण भेटू, आम्ही असं बोललोय, परत एकदा मीटिंग मध्ये सांगू, मग आम्ही त्यावरला सांगू। माझा तरी वैयक्तिक मुद्दा काय आहे, कॅनलचं काय होईल नंतरचं मागे माझे शेतकऱ्यांनी 2% ड्युटी परत आली पाहिजे, ती लगेच कॅनल चालू व्हायच्या आत आमच्या खात्यात आली पाहिजे। माझा मुद्दा आहे आली पाहिजे, कॅनल बंद पहिला मुद्दा काय मॅडम बरोबर एक बाजू नाही तर एक बाजू तरी एक पैसे सोडतो आम्ही, कॅनल बंद करा। पूरे गांव दरसवाड़ी नहर के निर्माण के लिए किसानों ने कम से कम कीमत पर जमीनें दे दी है। हालांकि कंक्रीटिंग करके पानी की दिशा मोड़ी जा रही है। कांग्रेस के तहसील अध्यक्ष संपतराव वक्ते ने आरोप लगाया है कि कंक्रीटिंग के कारण पानी की एक बूंद भी जमीन में नहीं जाएगी। केवल उन क्षेत्रों में नहर की लाइनिंग करना आवश्यक है जहां रिसाव हो। ऐसा करने के बजाय नहर का पानी जमीन में रिस जाएगा, जिससे भूजल स्तर बढ़ेगा और किसानों को फायदा होगा। पूरी नहर को कंक्रीट किया जा रहा है और पानी को दूसरी तरफ मोड़ दिया जा रहा है। पानी को आगे ले जाने पर कोई आपत्ति नहीं है। हालांकि वडनेर भैरव के सरपंच राव साहेब भालेराव ने मांग की है कि हमें वह पानी मिल सके जिसके हम हकदार हैं। हे काम कुठल्या हालतमध्ये थांबत नव्हतं, ते सर्व शेतकऱ्यांनी येऊन आज इथे काम थांबवलं आणि आम्ही ज्यांच्या डिपार्टमेंटचे जे काही अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, डिपार्टमेंटचे कोणी अधिकारी असतील, त्यांना विनंती केली की आमचं काम 2 दिवस तुम्ही 7 तारखेपर्यंत आम्हाला मंत्री महोदयांना भेटायला टाईम द्या। त्याच्यानंतर 8 तारखेला आपण तहसील कार्यालय किंवा प्रांत कार्यालयामध्ये मीटिंग लावू आणि त्याच्यावरती चर्चा करू, काय निर्णय होईल तो सर्वांमध्ये मान्य केला शेतकऱ्यांनी आणि आम्ही जो 8 तारखेला काही निर्णय होईल त्याच्यावरती चर्चा करून आम्ही 8 तारखेला सगळा बाकीचा पुढचा निर्णय घेऊ, एवढं बोलतो आणि थांबतो। तुमच्या काय मागण्या आहे? आमच्या मागण्या अशा आहे का वडनेर गावाला जे काही लाभ क्षेत्र निर्माण केलं शासन दरबारी, का पूर्ण गाव वलिताखाली आहे, त्या कारणाने ग्राम या परिसरामध्ये जे काही खरेदी विक्री व्यवहार ग्रामपंचायत असेल, शेती व्यवसाय असेल, त्याला सगळी 6% स्टाम्प ड्युटी लावता आणि तालुक्यामध्ये बाकीच्या गावांना 4% स्टाम्प ड्युटी लावता। मी बऱ्याच वेळा विचारण्यात आलं सब रजिस्टर साहेबांना बी आम्हाला 6% का? त्यांनी आम्हाला तिथलं ते वेळापत्रक दाखवल्यानंतर जे काही लाभ क्षेत्राचं गाव आहे त्यांना 6% आहे। जर आम्ही लाभ क्षेत्रामध्ये बसतोय, आम्ही वलिताखाली आलेलो आहे, मग जर आम्ही वलिताखाली असताना आमच्या कॅनलचं काँक्रीटीकरण करायचं काय कारण आहे? जर आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं असेल तर वाघाडपासून तर पुणेगाव कालव्यापर्यंत कुठल्याही कॅनलवरती काँक्रीटीकरण करण्यात आलं नाही। त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू आणि कारण नुसतं 8 तारखेला त्यांनी उद्या नाही परवानगी दिली आणि जर काँक्रीटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं आतून आत नुकसान होणारच आहे। म्हणून नुसतं आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही। फक्त आम्ही जी 8 तारीख दिली ती ही मंत्री महोदयांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या चर्चेसाठी घेतलेली। त्यामुळे आम्ही आता त्यांनी 8 तारखेपर्यंत इथलं काम थांबवलंय। 8 तारखेनंतर पुन्हा ते जे काही निर्णय देतील तो निर्णय आपण बघू आणि नंतर पुन्हा आम्ही शेतकरी आपण विचार करून आणि मग त्याच्यावरती खऱ्या अर्थानं निर्णय घेऊ।
पण आमचं म्हणजे व्यक्तिशः जर तुम्ही माझं विचाराल तर मी 100% ह्या आस्थानिकीकरणाला माझा 100% विरोध आहे. आजही आहे आणि उद्या 8 तारखेला त्यांनी काही निर्णय दिला तरी त्याला सुद्धा माझा विरोध राहील. इस अवसर पर कांग्रेस तहसील के अध्यक्ष संपतराव वक्ते, सरपंच रावसाहेब भालेराव, बालासाहेब तिडके, संजय तिडके, बालासाहेब जाधव, रमेश जाधव, करभरी तिडके, गणेश तिडके, नाना सलादे, सिंचाई विभाग उपकार्यकारी अभियंता योगिता घुगे, पुलिस निरीक्षक मृदुला नाईक, सहायक पुलिस निरीक्षक दिनकर मुंडे, नायब तहसीलदार विजय कचवे, मंडल अधिकारी गणेश शिरसाट आदि इस वक्त उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए संजय जाधव, चांदवड। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।